प्रतिवर्षी असा हा नवीन वर्षाचा सण आपण सगळेच साजरा करत असतो. मीही कुटुंबासह साजरा करत असतो. खरं तर ही गुढी उभारणं ही आपली संस्कृती परंपरा आहे. याचा एक संदेश असतो समाजामध्ये. खऱ्या अर्थानं हिंदू नववर्षाची आज सुरुवात आहे. बाकी 1 जानेवारी महिना असेल इंग्रजी कालखंडाने, परंतु आपल्या खऱ्या अर्थानं संस्कृतीनुसार खरा नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आहे. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील जनतेला सुख मिळालं पाहिजे, समृद्धी मिळालं पाहिजे. या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे भीतीचं संदेहाचं वातावरण आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्यांच्या मनात एक प्रसन्नता, कारण आपला फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या विचाराप्रमाणे महाराष्ट्रातील जनता प्रसन्न राहिली पाहिजे, हीच मनोकामना आजच्या नववर्षाच्या दिनी समस्त मला असं वाटतं जनतेसाठी करायला काहीच हरकत नाही. दादा, एककडे आपण बघतोय शहरात उत्साहाचं वातावरण पाहिलं, मात्र शेतकरी कुठेतरी अडचणीत सापडलेत. काल जे गारपीट झाली, वादळी वारा झाला. नाही, शेतकरी सातत्यानं अडचणीतच आहे. काय फक्त कालच्या गारपिटीमुळं अडचणीत अशातला काही भाग नाही. आता पुन्हा आज नवीन वर्ष आहे, कोणावर टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही. परंतु शेतकऱ्याच्या पाचवीलाच हे पुजलेले असं म्हणता येईल. कारण अनेक मागच्या काळात हे झालं. मागच्या वेळेस ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्याच वेळेस हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अशा पद्धतीनं गारपीट होईल. आता हे निसर्गाचं चक्र आहे. निश्चित शेतकऱ्याला नुकसान होणार आहे. आता आंब्याचं मोर आले, आंबा आहे, अनेक गोष्टी, काही काही खळ्यामध्ये मळ्यामध्ये पडलेलं पीक पाणी आहे आणि मला असं वाटतं या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. एक वेगळा प्रश्न होता. एक कॅप्टन खराब जे आहे ते वादग्रस्त प्रकरणात अडकलेले पाहायला मिळतं. ते राजकीय लोकांची ज्योतिषांचं सांगतात. नाही, कोणी असो ते, मी सगळी माहिती घेतली. कॅप्टन स्वतःला म्हणणारा अशोक खरात बहुधा नाव आहे आणि दुर्दैव आहे की आपला समाज अशा भोंदूबाबाच्या नादी लागत असतो. अडाणी समाज, अशिक्षित समाज लागला तर तेही मी समजू शकतो. परंतु शिकलेले, सवरलेले, चांगल्या समाजाची जाण असणारे लोकसुद्धा अशा पद्धतीनं जर अशा कोणत्याही, मी याच कोणत्याही बाबाच्या नादी लागणं ठीक आहे, परमेश्वरावर श्रद्धा असणं, संतांची सेवा करणं मी समजू शकतो. परंतु अशा लोकांची सेवा करणं किंवा अशा लोकांवर श्रद्धा ठेवणं मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे, घाणेरडा प्रकार आहे. दुर्दैवाने याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जाऊन येतात, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जाऊन येतात, पाय धुतात त्यांचे. ठीक आहे, एखाद्या वेळेस नमस्कार करणं, कोणतरी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव आपण एखाद्याला नमस्कार करायला गेलो तर हे मी समजू शकतो. परंतु पाय धुणं आणि हे धुणं कोणत्या जगात आपण वावरतोय आत्ताच्या घडीला. आणि या बाबाच्या विषयी जसं एप्स्टीन फाईल निघालेली आहे अमेरिकेत, तशाच पद्धतीनं अनेक लोकांच्या तक्रारी. आता कोणत्या माता भगिनीविषयी बोलणं चुकीचं होईल, परंतु या माता भगिनीच्या प्रतिष्ठेची जपणूक करणं ज्या महिला आयोगाची जबाबदारी, आणि त्या महिला आयोगाच्याच अध्यक्षा त्या बाबाचा पाय धुतात आणि मला माहिती नाही म्हणतात. परंतु जुने पत्र पण आमच्या सुषमाताईंनी ते काढलेत. मला असं वाटतं सगळ्यात आधी या राज्याच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा आहे ना, मला काही त्या भगिनी आहेत आमच्या, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण वैचारिक दृष्टीने म्हणाल तर या महिला आयोगाच्या अध्यक्षांना सगळ्यात आधी या पदावरून काढलं पाहिजे किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना पदावरून काढलं पाहिजे त्या. कारण महिलांना न्याय देण्यासाठी हा आयोग असताना महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेला समर्थन करण्याचाच प्रकार रुपालीताईंच्या हाताने सातत्यानं घडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना त्या जागेवर राहण्याचा नैतिक अधिकार कोणताही नाही. काल जे आहे ते जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड झाली, तुम्ही तर त्या निवडणुकीपासून लांब होता. आता ते भाजपाने शिवसेनेवर सुद्धा रावलं पाहिलं. त्यांच्या 2 पक्षाचं होतं. खरं तर त्यांनी अलायन्स करून लढलेले, त्यांची प्री इलेक्शन अलायन्स होती. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची प्री अलायन्स होती. जागा वाटप झालेलं होतं त्यांच्या जिल्ह्यात. जागा वाटप झालेलं असतानाही स्वतंत्र ते निवडून लढले आणि निवडून पण आलेले. असं असताना नॅचरली आमच्या मनात असं होतं की भाजपचे 23 आणि शिंदे गटाचे 21 निवडून आलं म्हणजे मेजॉरिटी त्यांच्याच बाजूनं आहे. आणि ज्यावेळेस मेजॉरिटी ज्या बाजूनं जातात, अपक्ष नॅचरली त्या बाजूनं वळत असतात. अपक्ष कशाला इकडे जातील, तिकडे जातील, कोणाकडे जातील, ज्याच्या बाजून सत्ता येणार त्याच्या बाजूला अपक्ष चुकत असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं नॅचरली आमचे 9 वगळले तर सगळे सत्तेच्या बाजूने राहणारे लोक होते. म्हणजे 63 पैकी 54 लोक एका बाजूने होते. असं असताना दोन्ही पक्षाच्या भूमिका संशयास्पद आहे.
दोघांना एकमेकाची आडवान एकमेकाची चिरवा असं करणे आमच्याशी संपर्क केला, दोन्ही पक्षांनी केला. परंतु मला असं वाटतं जे घाणेरडा प्रकार विशेषतः भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीत केला की सदस्यांना भेटणं, कोणीतरी जाऊन येणं, त्याच्या घरी नोटाच्या बॅगा घेऊन जाणं, असा प्रकार या निवडणुकीत झाला मी कबूल करतो. आमच्याही सदस्यांना गळी लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आमचे 2 संजय निकम आणि सोनवणे नावाचे बळी पण पडले, हेही मी सांगतो कॅमेरासमोर. मला त्याला लपवायला माझ्या पक्षाचे लोकांचा बिलकुल मला काही इंटरेस्ट नाही. पण तो आमचेसुद्धा संजय निकम नावाचे सदस्य आणि सोनवणे ज्यांची काय गरुड झेप अकॅडमी आहे त्यांच्या सौभाग्यवती ललिता सोनवणे याच्यात सदस्य, हे 2 जणसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नादी लागलेले होते. आणि म्हणून ठीक आहे, त्यांनी मतदान नाही केलं, पक्षाच्या आदेशाचा त्यांनी आदर केला. पण हे 2 लोक भारतीय जनता पार्टीसोबत होते, शिवसेना आमच्यासोबत ते नव्हते, हे मी कबूल करतो. परंतु हे सगळं घडलं, मी या 2 लोकांना दोष देत नाही, मी दोष देतो भारतीय जनता पार्टीला. यांनी या सगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पैशाच्या थैल्या उघडल्या, बॅगा उघडल्या, लोकांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे जे काही घडलेलं ते आपल्या समोर आहे. अतुल सावे असं म्हणाले की तुमचं आणि शिवसेनेचं ठरलं होतं, तुमचे 5 सदस्य ऑलरेडी ट्रिपवर गेले होते आणि शिवसेनेचे लोक घेऊन गेले होते ठाकरे गटाचे. माझ्याकडे त्यांचे बोर्डिंग पास देखील आहे. गोव्याला गेले होते असं नाही, गेले होते, भारतीय जनता पार्टीनं नेले होते, हे मला कबूल आहे. अब्दुल सत्तारांचं वाक्य कबूल आहे मला, कारण माझ्याकडे सगळ्या तारखेची नोंद आहे. 5 जण आमचे भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांसोबत देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्यासाठी इथून निघाले होते. अर्धा प्रवास त्यांनी केला होता. ज्यावेळेस मला ही घटना कळाली त्यानंतर मी त्याच्यातल्या काही लोकांशी संपर्क केला, शिवसेनेच्या पद्धतीनं त्यांना समजावलं, ते वापस आले. परंतु भारतीय जनता पार्टी 6 जण या आणि तुमचा स्वतंत्र गट करा आणि आमच्या पक्षात सामील व्हा किंवा स्वतंत्र गट करा, अशा पद्धतीनं शिवसेनेच्या सदस्यांना गळ घालत होती, हे मी सांगतो. त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा म्हणजे थैल्या देण्याचं आमिष दाखवलं. मी काल ट्विट पण केलं होतं. अतुल सावेंचा एक OSD भिवंडीच्या नाक्यावर शिवसेनेच्या सदस्यांना अडवून त्यांनी अशा पद्धतीनं ऑफर मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या सदस्यांना दिलेली आहे, हे मी कबूल करतो. परंतु अब्दुल सत्तार यांनी जे सांगितलं 5 सदस्य 100% गेले होते, परंतु हे वापससुद्धा आले. परंतु भारतीय जनता पार्टीने शेवटपर्यंत असा प्रयत्न केलेला. त्याच्यात 2 लोक संजय निकम आणि सौभाग्यवती ललिता सुरेश सोनवणे हे यांनी या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. पण अब्दुल सत्तार असं म्हणतात की भाजपनं आमच्या केसानं गळ कापला, याचे परिणाम राज्यात पाहायला मिळतील. बरोबर आहे. हे नॅचरली माझं मत असं आहे याच्यात न्यूट्रल. मला काही भाजपशी काही घेणं नाही, शिंदे गटाशी घेणं नाही, आणि अब्दुल सत्तारशी तर मुळीच घेणं नाही. पण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांचं अलायन्स झालेलं होतं, निवडून आलेले लोक होते मागच्या 9 फेब्रुवारीला. तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या लोकांना का नेत होती हा माझा प्रश्न आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला शिंदे गटाला कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष होऊ द्यायचा नव्हता, हे क्लिअर आहे. ज्या अर्थी त्यांचे 23 आणि यांचे 21 निवडून आले, म्हणजे 23 आणि 21 किती होतात, 44 होतात. चला कोणताही अपक्ष नाही आला तरी 63 पैकी 44 म्हणजे क्लिअर मॅन्डेट होतं, क्लिअर मेजॉरिटी होती. असं असताना भारतीय जनता पार्टी आमच्या सदस्यांना का नेऊ पाहत होती, का नेलं होतं हा प्रश्न आहेच ना. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये पाप होतं, त्यांना शिंदे गटालाही सोबत घ्यायचं नव्हतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.